हॅलो. आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत. खायला खूप छान होते, एकदम टेस्टी लागते आणि बनवायला पण खूप सोपे आहे. तर मी इथे काजू घेतलेले आहेत. ते गरम पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिट भिजत घालायचे आहेत आपल्याला. त्यामुळे काय होते की त्याचे जे वरचे कवर आहेत ते काढायला खूप सोपे जातात, इझिली निघतात. तर आता आपण कवर काढून घेऊया पूर्ण. तर ही भाजी खरंच खूप सोप्या पद्धतीने आहे. अगदी एकदम सोप्या पद्धतीने. कुठलाही बाहेरचा मसाला नाही, काही नाही यामध्ये आणि खायला पण खूप चविष्ट लागते. टोमॅटो, कांदा याची आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर टोमॅटो आणि कांदा हे आपण दोन्ही कट करून भाजून घेणार आहोत. त्यामध्येच आपण थोडेसे काजूही ॲड करणार आहोत भाजताना. तर थोडंसं तेल घालायचं आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काजू ॲड करायचे आणि तेही भाजून घ्यायचे. चांगले भाजून झाले की आपण आता ग्रेव्ही करून घेऊया याची. तर कढईमध्ये तेल टाकायचे. त्यामध्ये जे आपले काजू आहेत ते त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे. काजू छान भाजले की आपण जी बनवलेली ग्रेव्ही आहे ती त्यामध्ये घालायची. हवं तर तुम्ही यामध्ये दुसरे मसाले, चटणी वगैरेही घालू शकता. बट मी वरून नंतर फोडणी देणार आहे अद्रक लसूण चटणी याची. त्यामुळे मी यामध्ये कुठलीही चटणी किंवा मसाले मी घातलेले नाहीत. तर आता तेल घेऊन त्यामध्ये मी घरीच अद्रक लसूण अशी चटणी बनवलेली आहे ती त्यामध्ये घालून फोडणी देणार आहे. तर ही भाजी तुम्ही पाहू शकता, कलरही खूप छान आलेला आहे. तर उकळी आल्याच्या नंतर चवीपुरते मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून भाजी आपली रेडी आहे. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.